विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SSC बोर्ड 2023 या वर्षीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जे ग्रामर आलेलं आहे त्या ग्रामरवरती एक ग्रामर टेस्ट तयार केलेली आहे आणि ती ग्रामर टेस्ट सोडवलेली आहे आणि त्यामधील तो पर्याय बरोबर का आहे याचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. Sentence number 1. Mrs. Srivastava had to do some shopping. Pick out the infinitive. या वाक्यामधून आपल्याला इन्फिनिटिव्ह शोधून काढायचे. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप. या ठिकाणी पहिलाच पर्याय जो आहे त्यामध्ये टू सुरुवातीला दिले आणि डू हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. डू, डिड, डन असे त्याची रूप आहेत. म्हणजे डू हे पहिलंच रूप आहे म्हणून आपला जो पहिला पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. डू सम चुकीचा आहे, हॅड टू चुकीचा आहे, शॉपिंग हा सुद्धा चुकीचा आहे. सेंटेन्स नंबर 2. आय हर्ड कंप्लेंट. बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. आपल्याला या ठिकाणी अ कंप्लेंट वाक्यामध्ये अ लिहायचं राहिलेलं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे. आपण जेव्हा ॲक्टिव्हचं वाक्य पॅसिव्हमध्ये करतो तेव्हा सुरुवातीला आपण सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट शोधून काढतो आणि ग्रामरच्या नियमानुसार मग त्याच्यामध्ये बदल करतो. सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो, दिलेल्या वाक्यामध्ये जो काळ आहे त्याप्रमाणे क्रियापद आणि मग नंतर बाय आणि प्रोनाऊनमध्ये बदल करतो. या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी हा बरोबर आहे. कसा बरोबर आहे, सुरुवातीला आपण त्यांनी सांगितलेलं आहे की आपण वाक्य सुरुवात करायची ती अ कंप्लेंटनी आणि अ कंप्लेंट हे ऑब्जेक्ट आहे. हर्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ वापरला आहे आणि त्यामुळे आपली एकच तक्रार असल्यामुळे आपण वॉज क्रियापद घेतले. अ कंप्लेंट वॉज. आपण जेव्हा ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करतो तेव्हा दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो. हर्ड हे तिसरं रूप आहे. हिअर, हर्ड, हर्ड. बाय घेतो आणि प्रोनाऊन मी, आयचं मी इथे प्रोनाऊन होतं म्हणजे आपलं आन्सर कसं होईल, अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी. योग्य पर्याय आहे. दुसरा पर्याय कसा चुकीचा आहे, अ कंप्लेंट इज हर्ड बाय मी. इज सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं आहे, आपलं वाक्य भूतकाळातलं दिलेलं आहे. तिसरा पर्याय अ कंप्लेंट वेअर हर्ड बाय मी. एकच कंप्लेन आहे आणि त्या ठिकाणी वेअर हे अनेक वचनी क्रियापद वापरलेलं आहे म्हणून ते चुकीचं आहे. आणि चौथा जो पर्याय आहे कंप्लेंट आर हर्ड बाय मी, यामध्ये सुद्धा आपलं वाक्य साध्या भूतकाळातलं आहे त्यामुळं क्रियापद भूतकाळीच असलं पाहिजे. इथे क्रियापद प्रेझेंट टेन्समधलं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चुकीचं घेतलं आहे. कंप्लेन ही एकच आहे. आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, फक्त आपला जो पहिला पर्याय आहे तो योग्य आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा. देअर इज अँड ओल्ड शिव टेम्पल डॅश डॅश द विलेज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे आपल्याला 4 फ्रेजेस दिलेल्या आहेत. त्या फ्रेजमधली आपल्या वाक्याच्या अर्थानुसार कुठली फ्रेज योग्य आहे ते आपण इथे शोधायचे. आता बघा, पहिलं आहे टू कंप्लेन म्हणजे तक्रार करणे. देअर इज अँड ओल्ड शिव टेम्पल टू कंप्लेन द विलेज चुकीचा आहे. देअर इज अँड ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ द विलेज हा पर्याय बरोबर आहे. कारण ॲट द एंड ऑफचा अर्थ होतो एका टोकाला, म्हणजे गावाच्या एका टोकाला शिवमंदिर आहे आणि हे आपल्या अर्थानुसार जी फ्रेज आहे ती योग्य आहे. टू सेट आउट म्हणजे निघणे. देअर इज अँड ओल्ड शिव टेम्पल टू सेट आउट वाक्याला अर्थ लागत नाही. देअर इज अँड ओल्ड शिव टेम्पल इन सर्च ऑफ यासुद्धा वाक्याला अर्थ लागत नाही म्हणजे आपला जो दुसरा पर्याय आहे तो योग्य आहे. सेंटेन्स नंबर 4. द ट्रॅव्हलर्स डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग फॉर टूर. म्हणजे टूरसाठी ट्रॅव्हलर्स सकाळी सकाळी. आता इथे आपल्याला दिलेले जे फ्रेजेस आहेत त्याच दिलेल्या आहेत पण आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार भरायचे. ट्रॅव्हलर्स टू कंप्लेन अर्ली इन द मॉर्निंग फॉर टूर हे तर वाक्य होऊ शकत नाही. ॲट द एंड ऑफ आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. आता तिसरा जो पर्याय आहे टू सेट आउट फॉर हा जो पर्याय आहे तो योग्य आहे. द ट्रॅव्हलर्स म्हणजे जे प्रवासी आहेत ते सकाळी सकाळी त्यांच्या टूरसाठी निघालेले आहेत. इथे फक्त टू सेट आउट एवढीच फ्रेज पाहिजे. फॉर हे चुकून तिथे प्रिंट झालेलं आहे. द ट्रॅव्हलर्स सेट आउट
अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. इन सर्च ऑफ हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही, वाक्याला अर्थ लागत नाही. सेंटेन्स नंबर 5. Yesterday, the people in popular colony dash dash irregular supply of water in their area. आता याच्यामध्ये बघा अर्थ काय होतो की काल द पॉप्युलर कॉलनीमधले जे लोक आहेत त्यांनी अनियमित येणारा जो पाण्याचा पुरवठा आहे त्यांच्या एरियामध्ये येणारा त्याच्याबद्दल, आता इथे टू कंप्लेन हा पर्याय बरोबर आहे, तक्रार केली, म्हणून मग आपल्या वाक्याला सुद्धा अर्थ लागतो. Yesterday the people in popular colony complain irregular supply of water in their area. राहिलेले पर्याय आपल्या वाक्याला सूट होत नाहीत, आपण सुरुवातीच्या वाक्यांमध्ये ते वापरलेले सुद्धा आहेत. आता एकच पर्याय राहिला तो इन सर्च ऑफ, च्या शोधात. इथे वाक्याला इन सर्च ऑफ प्रॉपर वाक्याचा अर्थच लागत नाही. आता सेंटेन्स नंबर 6 बघूया. The farmer left his farm dash dash his lost cow. Choose the correct alternative. आता शेतकरी निघाला कशासाठी, तर त्याची जी गाय हरवली आहे ती शोधण्यासाठी, आणि मग त्यासाठी कुठला पर्याय बरोबर येतो तर इन सर्च ऑफ. पहिला पर्याय टू कंप्लेन चुकीचा आहे, ॲट द एंड ऑफ चुकीचा आहे, टू सेट आउट फॉर चुकीचा आहे, आणि चौथा जो पर्याय आहे तो योग्य आहे, इन सर्च ऑफ. विद्यार्थ्यांनो, असे जर फ्रेजेस तुम्हाला सेंटेन्समध्ये फिलअप करायचे असतील तर तुम्हाला त्या फ्रेजचा मराठीतला अर्थ माहिती पाहिजे, तरच तुम्ही त्या वाक्याला अर्थपूर्ण अशी फ्रेज तिथे तुम्ही व्यवस्थित निवडू शकता आणि त्या वाक्याला अर्थ लावू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की फ्रेज भरत असताना वाक्याच्या अर्थावरून ती फ्रेज तिथे फिलअप करायची आहे, आणि फिलअप केल्यानंतर आपल्या वाक्याला अर्थ लागतो का हे समजून घ्यायचे. सेंटेन्स नंबर 7. श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लेमेटरी. आता आपल्याला इथे उद्गारवाचक वाक्य करायचे. बघा, वाक्यामध्ये जर असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर आपण ग्रामरच्या नियमानुसार व्हॉटनी सुरुवात करतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सनी, म्हणजेच आपला पहिला पर्याय तर योग्य नाही आहे. आता दुसरा पर्याय जो आहे तो योग्य का आहे, तर यामध्ये सुरुवातीला व्हॉट घेतलं आहे. आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना WH वर्ड घेतल्यानंतर त्या वाक्यामधलं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते ॲडजेक्टिव्ह घेत असतो. वाक्याची रचनाच तशी असते. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, हा पर्याय योग्य आहे. आता तिसरा पर्याय का चुकीचा आहे, व्हॉट अ श्वेता ब्युटिफुल गर्ल इज. आता मी तुम्हाला सांगितलं की इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये व्हॉट म्हणजे जो WH वर्ड घेतला आहे त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्हच घेतलं पाहिजे. इथे त्यांनी श्वेता हे नाऊन घेतलेलं आहे. डी पर्याय बघूया. व्हॉट श्वेता ब्युटिफुल अ गर्ल इज, ह्याची वाक्यरचना चुकलेली आहे म्हणून हा पर्याय योग्य नाही. सेंटेन्स नंबर 8. मीना इज अन LIC ऑफिसर. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. आपण अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल असा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. मीना इज अन LIC ऑफिसर. मीना ही एक LIC ऑफिसर आहे. मीना काय आहे असा प्रश्न बनवायचा आहे. कायसाठी आपण व्हॉट घेतो, आणि जर तुम्हाला एखादा व्यवसाय सांगायचा असेल, विचारायचा असेल तर त्यासाठी WH वर्ड व्हॉट हा अगदी योग्य आहे. हू आपण का नाही घेऊ शकत, एखाद्या व्यक्तीचं जर तिथे तुम्हाला नाव दिलेलं आहे त्यासाठी हू असा WH वर्ड घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर मीनाला अंडरलाईन केलं असतं तर आपण हू घेतलं असतं, पण इथे ॲन LIC ऑफिसर व्यवसाय सांगितला म्हणून व्हॉट घेणं योग्य आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय चुकीचा आहे. व्हॉट इज मीना हा अगदी योग्य असा पर्याय आहे. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे व्हॉट मीना इज, वाक्याची इंटरोगेटिव्ह वाक्याची रचना चुकलेली आहे. हाऊ इज मीना, WH वर्ड चुकीचा घेतलेला आहे. व्हॉट इज मीना हा जो दुसरा पर्याय आहे त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला बरोबर येतं. मीना इज अन LIC ऑफिसर म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. सेंटेन्स नंबर 9. ही मेड हिज डेब्यू, मेक सिम्पल फ्युचर टेन्स. आता यामध्ये आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य साध्या भविष्यकाळाचं करायचं आहे. दिलेलं वाक्य साधा भूतकाळ आहे. साधा भविष्यकाळ म्हटल्यानंतर विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप हे आपण लक्षात ठेवायचं. आता इथे बघा पहिल्या पर्यायामध्ये ही मेक्स म्हणजे प्रेझेंट टेन्स वापरला आहे. ही मेक प्रेझेंट टेन्स पण चुकीचा वापरला आहे, म्हणजे दुसरा पर्याय पण योग्य होऊ शकत नाही. तिसरा ही विल मेक हिज डेब्यू,
आता यामध्ये विल पण आहे आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मेक, मेड, मेड, म्हणजे हा पर्याय अगदी योग्य आहे. डी पर्याय जो आहे, ही विल बी मेक हिज डेब्यू, यामध्ये बी जेव्हा ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करतो तेव्हा आपण वापरतो. म्हणजे विल जरी आहे, क्रियापदाचं पहिलं रूप जरी आहे, तरी बी हे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण वापरत नाही. जेव्हा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा ते वापरतो. म्हणून चौथा पर्याय चुकला आहे आणि तिसरा पर्याय योग्य आहे. सेंटेन्स नंबर 10. ही रिसीव अर्जुना अवॉर्ड. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग इथे आपल्याला करायचा आहे. चूज कुठला बरोबर आहे तो. या ठिकाणी दिलेलं वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. रिसिव्ड, ईडी लागला आहे. जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एखादं क्रियापद दिलेलं नसतं तेव्हा आपण प्रथम डू, डज, डिड क्वेश्चन टॅग करत असताना विचार करायचा आहे. आता इथे ईडी आहे म्हणून डिड घेतलं. वाक्य होकारात्मक आहे तर त्याचं टॅग करत असताना नकारात्मक घ्यायचे आणि दिलेला प्रोनाऊन ही तर आहेच. पहिला पर्याय का बरं होऊ शकत नाही? कारण इथे क्वेश्चन टॅग होकारात्मक दिला आहे. आपलं वाक्यसुद्धा होकारात्मक आहे म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा अगदी बरोबर आहे कारण आपण डिड, त्यानंतर निगेटिव्ह सेन्स आणि प्रोनाऊन ही बरोबर घेतलेला आहे. डिडंट ही योग्य पर्याय आहे. थर्ड, डझंट ही. जर आपल्या वाक्यामध्ये ही रिसिव्ज असं असतं, यस लावलेलं असतं रिसिव्जला, तर हा पर्याय योग्य आला असता. हा पर्याय चुकीचा आहे. डोंट ही हा सुद्धा पर्याय नाही. दिलेलं क्रियापद जर मूळ रूपामध्ये असेल, रिसीव असं असतं, तर तिथे आपण डोंट हीचा विचार केला असता. म्हणजे आपला दुसरा पर्याय योग्य आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे की तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये साधे साधे ग्रामरचे वाक्य असतात. फॉर एक्झाम्पल ॲड क्वेश्चन टॅग असतो, ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करा, त्यानंतर इन्फिनिटिव्ह शोधा, त्यानंतर जनरली आयडेंटिफाय द टेन्स, काळ ओळखा, असे साधे साधे यूज एबल टू, यूज टू, यूज वूड, असे साधे साधे ग्रामरचे वाक्य तुम्हाला तिथे सोडवण्यासाठी दिलेले असतील. अशाच वाक्यांचा तुम्ही सराव करा किंवा जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे वाक्य आहेत असे सिंपल सेंटेन्सेस ते तुम्ही सोडवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जे ग्रामरचे वाक्य येतील ते फुल कॉन्फिडन्समध्ये तुम्ही सोडवू शकाल.